कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का, अगं तू इथे काय करतेस? कोणाला शोधतेस का? आदित्यला शोधते। पाहिलं तुम्ही? आपला आदित्य? ऑब्विसली। अगं त्याला काय शोधायचंय? तो तर त्या पारू सोबत असेल ना, ती शेपूट आहे त्याची, है ना? काय? एक मिनिट, आदित्य आणि पारू पळून गेले की काय? एवढं मोठं नाव असलेलं हे किर्लोस्कर घराणं असले कुटाणे सुरत यांच्या घरात? बाप रे! आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक हा आदित्य पळून गेला एका मोलकर्णी सोबत? मला मला अचानक लॉटरी लागल्यासारखं वाटतंय। माझ्या पोटात ना अशी फुलबकरं ओढतायत असं वाटतंय। मी पहिली व्यक्ती अशी आहे जिला ही ब्रेकिंग न्यूज समजलीये। पटकन जाऊन वहिनींना सांगायला पाहिजे, पण वहिनींना रंगवून कसं सांगू? एक काम करते, वहिनींकडे जाते आणि सांगते सगळं। वहिनी वहिनी वहिनी, आपल्या आदित्य आणि पारू। हे सर रागाने नका ना बघू, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला। माहितीये, मी सांगितलं मावशीला। उगाच शिळ्या बातम्या देऊ नकोस ना। एक मिनिट, ही बातमी माझी होती ना, मी सांगणार होते। झाली शिळी। शी बाई, तवा तापवला मी आणि पोळी भाजली या मंगलनी। मॅडम, बरं झालं तुम्ही आला. तर तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण तुमचं सगळं टेन्शन दूर केलंय मी. म्हणजे तुमच्यासाठी एक पार्सल आणलंय. ते पार्सल बघून तुमचा मूड एकदम छान होणार बघा. या अहो या की आरामात. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर इकडे बघ. आदित्य सर, काय झालं तुम्हाला? डोळे डोळे उघडा ना. काय झालं आदित्य सरांना? आदित्य सरांना इकडे कसं पायी आणलं तुम्ही? अहो काही नाही झालंय, गुंगीचं औषध दिलंय म्हणून बेशुद्ध झालाय. काय म्हंटल याला घेऊन यावं तुमच्या समोर. तुमचं प्रेम आहे ना याच्यावर. आणि आता तो दुसऱ्या एका मुलीला फसवायला जाणार होता आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणूनच घेऊन आलो याला तुमच्या समोर. काय खुळागत वागताय तुम्ही? मान्य आहे, माझं आदित्य सरांवर प्रेम आहे. आम्हाला एकत्र राहता येत नाही, म्हणून मला असं प्रेम मिळवायचं नाही. अहो मॅडम, काय करताय तुम्ही? काय कळतंय तुम्हाला? काय वाटलं तुम्हाला प्रेम म्हणजे? हे बघा, हे असं वरबडवून हिसकावून मिळत नाही ना, कधी मिळवायचं बी नसतं, समजलं? अहो वेड लागलाय का मॅडम तुम्हाला? का तुम्ही ढसाढसा रडत होता कारण हा मुलगा दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे म्हणून? आणि आज मी या मुलीला परत आणलं तर तुम्ही काहीतरी भलताच बोलताय. मान्य आहे, मान्य आहे, काल मी रडत होते, पण ते माझं दुःख होतं, माझ्या आयुष्याचं दुःख होतं. त्यांना त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
हे बघा, माझं आदित्य सरांवर जीवापाड प्रेम आहे. पण सत्य हेच आहे की त्यांचा साखरपुडा अनुष्का मॅडम सोबत होणार आहे. अहो अनुष्का नाही हो, अंजली. अंजली? कोण कोण अंजली? अंजली माझा जिच्यावर जीव आहे, जिच्यावर प्रेम आहे, त्या आमची वहिनी. त्या त्या आवडतात तुम्हाला? कधीपासनं? खूप आधीपासून. त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही हो. तुम्हाला खरं सांगू मी, आणि काल माझी जी अवस्था झाली होती ती त्यांच्यासाठीच होती. त्यांचा चेहरा बघा ना, किती सालस आणि निरागस आहे. समजे गडबड आहे. एक मिनिट, एक मिनिट. गोंधळ आहे. तो तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन काढा. काढा म्हणलं ना. हा, मी सांगते, ते नाव शोधा तुम्ही. अनुष्का? अहो ही कोण आहे? याच अनुष्का मॅडम आहेत ज्यांचा आदित्य सरांबरोबर साखरपुडा बनणार आहे. काय? आदित्यचा साखरपुडा या मुलीबरोबर होणार आहे? होय. नाही येत. आदित्य सर डोळे उघडा ना सर. सिद्धू वाचला. अरे यार, म्हणजे अंजली अजून सिंगल आहे. आता ती आपलीच होणार आहे बाई. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? असं नाचताय कसं बाई? अहो नाही काही नाही मॅडम, ते ऍक्च्युली माझं जे कन्फ्युजन होतं ना ते क्लिअर झालेलं आहे. मला सांगा याचा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? त्यांना जिकडनं आणलंय तिकडं नेऊन सोडा. अहो असं कसं? अहो आता आणले तर बोलून टाका ना, तुमचं प्रेम आहे त्याच्यावर. ते काय माहित, कदाचित हो बोलेल. मॅटर क्लोज. म्यूट होता ना, थांबा. नाही, नको नको नको. हे बघा, तुम्ही आदित्य सरांना जिकडनं आणलात ना तिकडं नेऊन सोडा आधी. अहो मग तुमचं प्रेम फुकट चान्स मिळाला मॅडम, सोडू नका. नको म्हणलं ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.